हेलो सर्वांना रामकृष्ण हरी। आजचा असणारा हा कार्यक्रम खर्चाने सद्गुरू दाजी महाराज आणि हा आनंदाचा सोहळा आपल्या या मठामध्ये सादर होत असताना ज्यांचं आपण भजन ऐकलं आत्ताच आमच्या ताई सर्व त्यांचा परिवार गुरुचरणी ठेविता भाव आपोआप खऱ्या अर्थानं आजची सेवा सद्गुरूच्या दत्तगुरूच्या सद्गुरू माऊलीच्या चरणावर अर्पण करून मी माझ्या कलेला मी माझ्या विषयाला पोवाड्याचा सुरुवात करणार आहे। आजचा पोवाडा शिवाजी महाराजांचा नसून सद्गुरू दाजी महाराज यांच्यावर असलेला एक छोटासा माझा हा पोवाडा तर ऐकूया शाहिरी पोवाडा। प्रथेप्रमाणे शाहिरीकर ढपोवादन आणि मग पोवाड्याच्या विषयाला सुरुवात। पूर्वीचा काळ वेगळा होता, एकामेकांनी काही केलं, जमाना बदलले, त्या काळानुसार जावं लागतंय। अजून एक तंत्रज्ञान आलेलं आहे, तुम्हाला माझा आवाज तुमच्यावर पोहोचवण्याचं काम हे समजावून करणार आहे आणि मी सादरीकरण करणार आहे। साऊंड सिस्टीम देखभाल ठेवावी, आवाज आपला कंटिन्युअस चालू ठेवा। अतिशय छान प्रकारचं या ठिकाणी आपल्याला संध्याकाळी पाठ होईल।
मगाची सेवा झाली इसकडे वारकरी असे आहे पुण्या एका माझा वारकरी आहे पुढे बसलेला आणि हा शाही म्हणजे धारकरी आहे महाराजांचा वारकरी आहे धारकरी आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे शाहीने केलेलं असं सगळं नाही स्वातंत्र्य शैली तयार झाली त्या काळात ती शायरी ती कोणती शायरी शायरी तोच आहे पण पोहण्यामधला विषय वेगळा आहे असं मंडळी जणांना आपण सुरुवात करूया सर्व कलेचा अधिपती गणराया गणपती
प्रत्येकाने देवाला दिलेलं असतं जगाचं साधन. त्या तुम्हाला दिलं त्याचं तुम्ही सोडून केलं त्याच्या माझ्या त्यासाठी काय बोललं सगळं हातात तरी काय बोललं माझा मनाचा नाही तर रंग पुन्हा सोना सोना. गुरु आणि सद्गुरु. आता मी तुम्ही मोठ्यांच्या समोर बोललो म्हणजे बरोबर नाही. या ठिकाणी किती मोठी माणसं बसले, 4-4, 5-5 पावसाळ्या खाल्लेली माणसं बसली. मी तर जास्त सांगणं म्हणजे माणसाला शाळा बोलत नाही. माझं कामाला काही फरक नाही. वाईटची वाहने पाहिजे खऱ्या अर्थाने सद्गुरूचा लीला, गुरु सद्गुरूचा महिमा गात असताना त्या शिष्यावर, त्या साधकावर सद्गुरूचं लक्ष असतंच. कुठे जावं, धार भिरे आकाशी. त्या माऊलीने सांगितलं पुढचं काय, तिचे चित्त तुझ्यापाशी. आई कुठे जरी हिंडली रानावर, बांधावर, दुसऱ्याच्या शेतावर, तर आईचं लक्ष बाळावर राहतच. त्या बांधावर तर तिथे बाळ ठेवलेलं असतं. तिथलं बाळ इथं आई भांडवत असते आणि इथं पानं फुटते, त्याला आई म्हणतात. पडलं तर टाळी वाजवतात. बाळ कुठं आहे, त्या बांधावर आहे. आई कुठे आहे, ह्या बांधावर आहे. पण आईचं लक्ष जरी इथं असलं तर मन त्या बाळावर असतं, ताण्यावर असतं, भुक्यावर असतं, भूक लागली असतं. आईला लगेच पाना पडतो. तुला रडला त्याला आई म्हणतात. बरं इथं सगळ्या आया आहेत त्याबद्दल रामकृष्ण. नाहीतर आईची झाली म्हणजे आणि बाबाचा झाला पप्पा. बदलत चाललं. सद्गुरू शिष्या साधकावर आईसारखं लक्ष असतं, माईसारखं लक्ष असतं.
आईसारखं लक्ष असतं, बापासारखं लक्ष असतं, सगळी नाते सद्गुरूच्या चरणावर. गुरु परमात्मा बरोबर म्हणलेला आहे. गुरु हा संत गुरूचा राजा, गुरु हा प्राण, गुरुविना दैवत नाही तुझे. येऊन गेलेलं आहे. मी एक संतांच्या चरणातला स्वान म्हणा, कुत्रा म्हणा तर चालेल. मागं लिहून गेलं पुढं सांगतो. यात मी काही मोठं करत नाही काम, माझं पदाचं काही नाही. आणि म्हणून जे सद्गुरू दिलेलं आहे शिष्याला, साधकाला, ते काय दिलेलं आहे? हे मंत्र दिलेलं आहे. तो मंत्र जपायचा आहे. त्या मंत्राच्या ताटावर, नामाच्या जोरावर आपला उद्धार करून द्यायचा. हे सद्गुरू सांगतात दाजी महाराज. अजून काय काळीला ज्येष्ठी लागली नाही. काळी जरा जोरात वाजत सांगतो. काय वेळ पण आज थांबू देते ना ह्या वेळात फक्तच टाकतील बिचारा. तेव्हा आमची आई सांगते म्हणून जोरात हात वरती करा. माझ्या सद्गुरू मावळीसाठी हात वरती करा. माझ्या दाजी महाराजांसाठी, माझ्या बापासाठी, माझ्या आईसाठी हात ताट करा आणि पाणी जोरात वाजवा. आणि म्हणून छोटासा पोवाडा लिहिला. ओम नमो सद्गुरु सद्गुरु
असा मुलगा भावाई मुलगा ज्यासाठी मी मुखी गावाला झेंडा मुलगा एका कुळाचा होता एका घराचा होता पण मुलगी आली तर माझी आई जन्माला आली महाराज दाजी महाराज हे या रथाचं या भागाचं नव्हे तर या मंदिराचं एक चाक आहे आणि दुसरं चाक इथे खुर्चीवर बसले बघा काय दोनच वाजले का तुम्हाला पटलं नाही संसार कसा केला असेल त्या माऊलीनं त्या काळात 2 तप होऊन गेली 7 दिली त्या पडत्या काळामध्ये पतीला साथ नवरदेवाला साथ महाराजांना साथ दादी महाराजांना साथ संसारात साथ मुलाबाळात साथ हे घरचा प्रपंच करत असताना माझा तुमचाही प्रपंच या सर्व माऊलीमुळे चांगला झाला आणि म्हणून तुम्हाला मला सोन्याचे दिवस आले सद्गुरू दाजी महाराज अनेकांचे अनेक व्रत आहे अनेक दुःख आहे अनेक कर्म आहे आता कारण सांगत बसलो तर दिवस पुरायचा नाही प्रत्येकाचं कारण वेगळं आहे दुःखाचं मूळ वेगळं आहे संसाराचं दुःख वेगळं आहे घराचं दुःख वेगळं आहे बायकामुळेचं दुःख वेगळं आहे समाजाचं दुःख वेगळं आहे एखादा जरी निवडणूक मला त्याचं दुःख वेगळं आहे निवडून येतं काय नाही तरी नाही पण आमदार निवडून आले टाळे घेतला प्रसार आहे असे मला नाही म्हणतात दाजी महाराजांना शाही राम सातच शाही समाजाला चेतवतो हलवतो वीररसाचं गाणं शाहीना गाणे का छान वेगळ्या मुद्द्याला यावा होता समाजाने सुंदर सर्व भक्तांनी बसून घ्या व्यवस्थित आपापल्या स्थानावरती त्याबद्दल तुम्हाला आपापल्या कक्षामध्ये बसून घ्या महिला कक्ष आणि पुरुष कक्ष आणि म्हणून मला म्हणा असं वाटतं इतका सुंदर असा सोहळा चाललेला आहे एका बाजूला वारकरी आहे घारकरी आहे आणि म्हणून ध्यान पाहिजे आणि मग सुंदरते ध्यान मग उभे विटे
महासागर या ठिकाणी उसळलेला आहे आणि ही जागा पावन झाली ज्यांच्या पदस्पर्शाने विद्वान की सद्गुरु अनाथांची नावडी अनाथांचा सद्गुरुला आमची नावडी सद्गुरु नावडी दादी महाराज त्यांच्या गोपा आशीर्वादाने हा भक्तीचा मळा फुललेला आहे या ठिकाणी सारे आपल्या गुरुसाठी आपल्या सद्गुरु माऊलीसाठी आपल्या आईसाठी भगवंतासाठी ओढ लावलेली आहे दर्शनाची आणि एकदा भाव निर्माण झाला भक्ती निर्माण झाली मग भगवंत बोलतो आणि मग आगे सत्यवाई समुनिताई आगे सत्यवाई समुनिताई नवन गुरुची आणि वरदा हस्त मस्त जे गुरुने नाम दिलेलं आहे त्याबद्दल बोलते त्याबद्दल बोलायचं आहे श्वासामध्ये आणि माझे सद्गुरु तुमचे सद्गुरु जन्म झाला कुठं झाला कसा झाला कार्य सुरू केलं काय आपल्याला ख्याती आणि मग शाहीर गाऊ लागले
मनामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे आणि काय होणारी ख्याती मामांच्या उद्धारासाठी ज्यांच्या बदली दुःख ते निवारण करण्यासाठी जणू काही भगवंतानं त्यांना जन्माला घातला असेल त्या मायेच्या उदरी आणि नाव ठेवले चंद्राच्या कलेप्रमाणे मही वाढायला लागलं महाराजांचं आणि मग वय वाढत असताना लहानपणी ऐका गोष्टीला लहानपणी ऐका गोष्टीला लहानपणी ऐका गोष्टीला लहानपणी ऐका गोष्टीला शिक्षण मात्र मनाला लहान वयामध्ये शालेय शिक्षण घेत असताना एका बाजूला ज्ञानदान आहे एका बाजूला भक्ती आहे आणि शिक्षण घेऊन वय वाढत असताना खऱ्या अर्थाने महाराजांना माझ्या सद्गुरूंना शालेय शिक्षण घेत असताना ज्ञान घेत असताना भगवंताची कृपा त्यांनी घेतलेले कष्ट शिक्षणाच्या जोरावरती शालेय शिक्षक बनले पुढे मुख्याध्यापक बनले सद्गुरूची लीला परंपरा असते मंडळी आणि नोकरी लागल्यानंतरचा विषय एक गोष्ट ठेवा अनेक विद्यार्थी घडवले शाळेमध्ये इथं शिष्य परंपरा तयार केली हजारो शिष्य संप्रदाय वाढवला आणि दोन चाकाची गाडी संसारात हे सद्गुरू आहे आमचं तुमचं जरा विचार करा लग्न झालं की एक तर चांगला पाहिजे काय असायला एक तर गाडा चांगलं पाहिजे दोन्ही चाकं मुडकी मध्ये रथ थांबला तिथे बरोबर दोन दिवाची गाडी दोन दिवाचा संसार अरे आपला तर संसार केला गरिबीत केला नासारपणात केला आता हाय तो तर पुढे गेला माझा होणार त्यातल्या प्रेमाचं शंका आहे जन्मजन्मचं नातं आहे संगती शिवाचा धनी कुंकवाचा पती परमेश्वर आहे तुम्हाला माहिती आहे पण दोन दिवाची गाडी कशी असली पाहिजे कसा संसार केला पाहिजे आमचा आणि तुमचा संसार कसा बाईला एकच करू नाही महाराजांना एकच करू नाही बसलेले सगळे हजारो संप्रदाय हजारो मुली एवढा मोठा परिवार निर्माण झाला आणि म्हणून मला आठवलंय नवसाला पावतो नवसाला पावतो दत्तगुरु नवसाला पावतो
खाली करा आणि वाण्याने बोलायचं नाव घ्यायचं नवसाला पावतो दत्तगुरु नवसाला पावतो म्हणताना किती मोठं म्हणतात तुमचा आवाज किती मोठा तो म्हणताना किती मोठा आवाज भगवंताचं नाव घ्यायचं आहे. आता तुम्ही बोलायचं नाही पार मागच्या बाजूला आमच्या ताईचं नाव घेते मोठ्याने घ्या. अहो नवसाला पावतो दत्तगुरु नवसाला पावतो महाप्रसाद आहे. आवाज आवाज जर आवाज दे की आवाज गेला पाहिजे. तिथं काय चाललंय म्हणून साऱ्या जगाला माहिती आहे दाजी महाराजांचं कार्य. जोडा तुला अहो नवसाला पावतो दत्तगुरु नवसाला पावतो आता 4 झाले जरा आणि जरा जोडा प्रत्येक दाबा आमचा बघा एकाचा पक्ष कसा म्हणतो दुसरा ऐका आवाज अहो नवसाला पावतो दत्तगुरु नवसाला पावतो अहो नवसाला पावतो दादा नवसाला पावतो तुम्ही बोलायचं त्या हा तिथे लास्ट आठवडे मध्ये दादा मला ते थोडीशी फुले बघा कमळाच्या फुलावाने ते बोलते नवसाला पावतो व्यसन मुक्तीचा संदेश माझ्या दाजी महाराजांनी दिलेला आहे. कृष्ण म्हणेला अर्जुनाला तंबाखूला सुना आणि पुन्हा गायच्या गर्दा पुन्हा पुन्हा इतर बंद करा. इथं शपथ घ्या व्यसन मुक्तीची. ही जागा इतकी पवित्र आहे ज्यांना पडते त्यांनी टाळी वाजवा. म्हणून सर्वांनी आनंदाने म्हणा माझा संसार सुखाचा राहिलेला आहे. माझ्या शेजाऱ्याचा होऊ दे माझ्या मित्राचा होऊ दे माझ्या सगळ्याचा होऊ दे म्हणून सर्वांनी मानित नामाज करा आणि मोठ्याने बोला. सन्माननीय काळंगी शुभागमन या कार्यस्थळी झालेले आहे त्यांचं मी मनापासून मनापर्यंत या ठिकाणी स्वागत करतोय. परमार्थ
शाहीर आपल्या समोर गजल गाणार मन हे सद्गुरू फाई सर्वांनी टाळ्या गजरात त्या बालकाचे या ठिकाणी मनोमन स्वागत करायचं आहे. स्वागत करतो आम्ही आपल्या यशोद सुमनांच्या या वर्षामध्ये आनंदमय वातावरण इथले अतिथींच्या शुभागमनाने. बाल शाहिरास विनंती आहे की आपली शाहिरी या ठिकाणी पेश करावी. झी मराठी फेर मराठी पाऊल प्रतिपुढेचे विजेते लोकशाहीर रत्न शिवशाहीर शाहीर सम्राट देवानंद माळी खूपच छान आपण या ठिकाणी सेवा पेश केलेली आहे. आपल्या मनापासून पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. Yeah.
माळी सुचे नागोबाई. खऱ्या अर्थानं लहान बालशाहिरांनी केलेली सेवा ज्यांना ज्यांना आवडलं असेल त्यांनी जोरदार टाळी घालून त्याचं आपण स्वागत करूया. आणि हा खऱ्या अर्थानं आत्ता हा मणिकांतन योग याच्यासाठी केला होता. आत्ताच शेवटचा 30 गोड व्हावा. आपला शेवटचा 30 गोड होण्यासाठी सर्वांनी नाम जपायचा आणि नामावर ध्यान द्यायचं. धन्यवाद. या ठिकाणी बाळ शाहीर असताना सुद्धा त्यांना अतिशय कल्पकतेनं आणि अतिशय सुंदर या ठिकाणी आपलं गीत या ठिकाणी सादर केलेलं आहे. या ठिकाणी सन्माननीय माढा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय अजितदादा पाटील यांचे बंधू अमर पाटील यांचं शुभागमन या कार्यस्थळी झालेलं आहे. त्यांचं मी मनस्वी या ठिकाणी स्वागत करतोय. क्षेत्र कोणतेही असो, आपलं नातं त्या गावाशी बांधिलकीचं असतं हेच या ठिकाणी पाटील परिवाराने या ठिकाणी दर्शविलेलं आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा सुरेख संगम असणारं गाव देगाव आणि त्या देगावाचं सुपुत्र आपल्या आईची इच्छा या ठिकाणी पूर्तीसाठी काय असतं, एक आपलं मन, आईचं मन राखणं आणि आईचा शुभाशीर्वाद आणि दाजींचा शुभाशीर्वाद या ठिकाणी लाभल्यानंतर ज्यांची इच्छा या ठिकाणी व्यक्त केली आणि इच्छाची पूर्ती या ठिकाणी झाली आणि त्या इच्छेच्या पूर्तीचा एक आनंद काय असतो आणि त्याच आनंदाची पूर्ती घेऊन या ठिकाणी या ठिकाणी आलेल्या अभ्यागतांना, या ठिकाणी आलेल्या सर्व भक्तांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्तम प्रतीचं भोजन या ठिकाणी अजितदादा पाटील यांच्या परिवाराने या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. हीच एक कर्तव्याची पूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. दादा, तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा. दादा, तुमचं आयुष्याच एक अनमोल नजराना ठरावा. असंच अजितदादांचं काम या ठिकाणी निश्चित राहिलेलं आहे. संपूर्ण पंढरपूर तालुक्यातील गावं, माढा तालुक्यातील गावांचा एक विकासाचा प्रेरक स्थान म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिलं जातो. कारखाना चालवणारा माणूस म्हणून ज्यांनी ख्याती प्राप्त केली अशा अजितदादांचं या ठिकाणी बंधूंचं शुभागमन या कार्यस्थळी झालेलं आहे. त्यांचेही मी मनस्वी या ठिकाणी स्वागत करतोय. आता ज्या ठिकाणी दाजी महाराजांनी आमदार महोदयांशी या ठिकाणी भ्रमणध्वनीद्वारे या ठिकाणी मोबाईलद्वारे या ठिकाणी संभाषण केलेलं आहे, त्यांचंही या ठिकाणी शुभागमन होईलच. तत्पूर्वी या ठिकाणी आलेल्या अमर पाटील यांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी दत्तनगरीच्या वतीने या ठिकाणी मनस्वी हार्दिक असं स्वागत करतो.